तुले काय हाँ पाणी बघ ना कसा डान्स करतोय. हाँ वेरी गुड वेरी गुड. बाबा नुसतं व्हेरी गुड बोलतोयस, बघत पण नाहीये. सॉरी बाळा, मी जरा घाईत आहे ना, फोन शोधतोय माझा. कुठे ठेवला? बाबा फोन शोधतोय. बाबा हाँ तुला फोन हवाय? तुम्ही बघितला का माझा फोन? हो बघितलंय ना. कुठे? त्यासाठी टॅक्स द्यायला लागेल. छान ना. बाबाला लोबाडायला एक चान्स पण सोडू नका तुम्ही. हं? बरं सांगा काय पाहिजे तुम्हाला? बघ माझे किती वाढवले, आमचा हात पण पोचत नाहीये. आणतो. येस. अहो कशाला देतात मुलांना मोदक? अहो सकाळपासून मोदकावर ताव मारलाय त्यांनी, दुसरं काही खात नाहीयेत मुलं. सॉरी वहिनी, इट्स टू लेट नाव. बरं मला सांगा माझा फोन कुठे? सांगा ना. सांगा ना. 1 2 अरे हे सप्टेंबर सुरू आहे आगाऊ. भाऊजी द्या ते ताट इकडे द्या. आणि तुम्ही काय तुमचा फोन शोधताय? हो ना. तो बघा तिकडे बाप्पा जवळ आहे. आणि असे कसे विसरला तो तुम्ही तुमचा फोन? तुमचे महत्वाचे फोन कॉल्स येतात. आलेत का काही महत्वाचे फोन कॉल्स? हो खूप महत्वाचे. थँक्यू सर, तुम्ही माझ्या एका विनंतीवर यायला तयार झालात. मॅडम तुमच्या मिस्टरांची माझी चांगली ओळख आहे म्हणून मी आलोय, नाही तर गणपतीमध्ये कसं असतं तुम्हाला माहितीच आहे. मला माहिती आहे आणि तुमचं मी खरंच सांगते अजिबात वेळ नाही वाया जाणार. एकदा तुम्ही त्यांच्याशी बोला म्हणजे तुम्हाला कळेल. या हे असं कसं झालं कुठे सगळे? सर? आत्ताच सगळे इथे होते मगाशी एका तासापूर्वी. घरात गणपती आहे त्यांच्या. मॅडम घरात गणपती आहे आणि घरातले लोक बाहेर, असं कसं? साहेब मला स्वतःलाच कळत नाही कसं काय झालं असं. यांचा वॉचमॅन असेल ना, बघा जर यांचा वॉचमॅन कुठे, बघा त्याला घेऊन या. मॅडम तुम्हाला खात्री आहे ना? साहेब मी 100% सांगते दागिने चोरीला गेलेच नाहीयेत आणि सगळे घरात होते मगाशी, माहित नाही अचानक कुठे गेले. बरोबर कळेलच आता सगळं. सलाम साहेब. अरे कुठे भटकतो ड्युटी सोडून? हा साहेब ड्युटीवरच होतो, मागच्या बाजूला गेलेलो. विशाखा मॅडम कुठे आहेत? शका मॅडम, अहो त्यांच्या मुलीचं लग्न आहे. 3-4 दिवसांपासून त्यांची फॅमिली बाहेर आहे. काय खोटं बोलताय तुम्ही? अहो आता तुम्ही मगाशी इथून येत होतात ना, मी पाहिलं तुम्हाला तेव्हा. साहेब यांनाही पैसे देऊन फितवलंय. काय रे? अरे बोल. साहेब तेव्हा शपथ, खोटं काय बोलत? खोटंच बोलताय तुम्ही. साहेब मला असं वाटतं त्यांनी मुद्दाम केलं, मुद्दाम निघून गेला. त्या मला खात्री आहे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही फोन करा त्यांना म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. मॅडम काय बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? तुमच्याकडे आणखी काय पुरावा असेल तर द्या. हो आहे. मी माझ्या फोन मध्ये त्यांचे फोटो काढले होते ज्यात त्यांनी चोरी केलेले दागिने घातलेत. मी तुम्हाला दाखवते. माझ्या फोन मध्ये काढले होते. मी बघते माझा फोन. काय झालं मॅडम? फोन पण गायब. काय मॅडम तुम्ही? साहेब माझा फोन ह्यातच होता. मलाच कळत नाहीये कसं झालं असं. मी स्वतःच्या हाताने फोन यात ठेवला होता. मी चेक करते. मॅडम शांत व्हा. मला एक सांगा मॅडम, कोणत्या बेसिसवर आम्ही ऍक्शन घ्यायची? ना घरी कोणी आहे, तुमच्याकडे काही प्रूफ नाही. तो वॉचमॅन म्हणतोय घरात कोणी नाही आहे, सगळे बाहेर गेलेत. हा बरं इथे आल्या तुमचा फोन गायब होतो. मॅडम गणपतीच्या बंदोबस्ताची ड्युटी सोडून आलोय आम्ही. माहितीये साहेब, पण मी खरं सांगते, मी खोटं नाही बोलत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. आम्ही आता काहीच नाही करू शकत आणि आमचा तपास पण चालू आहे. आणि याच्या पुढे विशाखा भालेकर सारख्या बाईवर बोट उचलण्याआधी विचार करत जा. येतो आम्ही. तुम्हाला घरी सोडू का? नाही नको, मी जाईन माझी. ठीक आहे चला. ही बाई इतकी पोहोचलेली असेल असं कधीच वाटलं नव्हतं मला.
आणि पोलिसांनी पण विश्वास ठेवला नाही माझ्यावर. देवा, मी काय करू आता? मी काय करू आता? आता एकच पर्याय उरलाय, आकाशराव. आम्ही सगळीजण कधीपासून वाट बघतोय तुझी. कुठे गेला तुम्ही? वसुंधरा, आत्ता घरासाठी वेळ मिळाला तुला? जयू, अहो, पण आपल्याला सांगून जायला काय होतं तिला? वसुंधरा, अगं मी काय विचारतीये, कुठे गेली होतीस? सगळी कामं अवनीवर टाकून ही आपली पसार. आई हो, इट्स ओके, त्यात काय एवढं? काम काय होतील ग? तुम्ही दोघंही तिला पाठीशी घालू नका, मी सांगून ठेवते. माणसाला जबाबदारी नसावी म्हणजे किती नसावी? आई, काही महत्वाचं काम आलं असेल. हो, आता घरातला गणपती सोडून दुसरं कुठलं महत्वाचं काम आलं असेल तिला? आई सॉरी, ते मी मैत्रिणीकडे गेले होते गणपतीसाठी. सांगून जाता येतं की नाही? जमलं असतं ना ते. अगं जाऊ दे ग जयू, विसरली असेल बिचारी. हो ना, मी तर काही बोलणारच नाही आता.